या पुन्हा एकदा प्रभूच्या सानिध्यात त्याचा शब्द ऐकण्यासाठी परमेश्वराने आम्हाला मौका दिला, मला बोलण्यासाठी सहाय्य केलं. त्याची कृपा आणि दया पुरवली, त्याबद्दल त्याला धन्यवाद. गेल्या दिवसामध्ये आम्ही पाहत होतो, देवाच्या वचनातून पाहिलं की कशा रीतीने येशू आपल्या शिष्याबरोबर बोलत आहे आणि ते कशासाठी. हालेलुया. यासाठी की आम्ही अंतःकरणाने विश्वास ठेवावा, आम्ही बुद्धिहीन होऊ नये तर बुद्धिमान व्हावे आणि भविष्यवाद्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास धरावा आणि आम्ही सावधान राहावे अशी ख्रिस्ताची इच्छा होती. आणि म्हणून त्याने आम्हाला क्रोधाची पात्र केली नाही, तर आपल्या महिमेची संपत्ती हालेलुया कळवावी म्हणून आम्हाला त्यांनी निवडलेलं आहे. आणि आम्ही त्या देवाच्या दयेचे पात्र आहोत. आणि आम्ही यहुद्यातून नाही तर राष्ट्राच्या लोकातून त्याने आम्हाला बोलवलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराने आम्हाला या दयेच्या पात्रावर दया केलेली आहे, यासाठी की आम्ही त्याच्या राज्यात सहभागी व्हावे. तर आज आम्ही पाहणार आहोत त्याने आमच्यावरची दया केलेली आहे, ती कशा रीतीने केलेली आहे. आज आम्ही पाहणार आहोत रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 37वा वचन. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 37. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. काय म्हटलेलं आहे? तथापि त्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. तथापि या शब्दासाठी दुसरा एक शब्द वापरलेला आहे, उलट पक्षी. हालेलुया. आणि दुसरा त्याच्याद्वारे किंवा त्याच्या योगे. तर हे दोन शब्द आपल्याला पाहायला मिळतील. तथापि म्हणजे उलट पक्षी, म्हणजे त्याच्या अगोदर कोणतं वचन आहे की त्याच्याविषयी तथापि म्हटलेलं आहे. त्याच्या अगोदर 36व्या वचनात असलेले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत, मरायच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. हालेलुया. काय? मरायच्या मेंढराप्रमाणे आमची स्थिती आहे. हे जग आम्हाला असं गणत आहे. हालेलुया. कसे? आम्ही मरायला जाणारी मेंढर. हालेलुया. दिवसभर आम्ही तुझ्यामुळे, ख्रिस्ताच्या नावामुळे आमचा वध होतो, आम्हाला निंदलं जातं, वधलं जातं. आणि त्याच्यासाठी 37व्या वचनात म्हटलेलं आहे उलट पक्षी, म्हणजे तथापि ज्याने आपणावर प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. याही कठीण स्थितीत जरी आमच्या विरुद्ध आम्हाला वधलं जात आहे, आम्ही मारायच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत, तरीही ज्याने आमच्यावर प्रीती केली त्याच्याद्वारे, त्याच्या योगे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. आणि म्हणून देवाच्या लोकांनो लक्षात ठेवा, या जगामध्ये आमची स्थिती अशी आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही तुझ्यामुळे वाचले जात आहोत, तुझ्यामुळे आमची निंदा होते, आम्हाला ठेचलं जातं, बोललं जातं, निंदलं जातं. आणि त्या सर्व गोष्टीवर आम्ही विजयी आहोत. कशामुळे? त्याने आम्हावर प्रीती केली त्यामुळे. तर आज आम्ही दोन गोष्टी पाहणार आहोत. पहिली गोष्ट, त्याने आपल्यावर प्रीती केली आणि आम्ही अत्यंत विजयी आहोत. तर त्याने आमच्यावर प्रीती केली म्हणजे काय केलेलं आहे? ही प्रीती काय करत असते? देवाच्या वचनातून जर आम्ही पाहिलं तर वेगळी न करणारी, हालेलुया, वेगळी न करता येणारी प्रीती, जी प्रीती आमच्या जीवनापासून वेगळी होऊ शकत नाही. येशूने एक उदाहरण दिलं होतं की एका बाईने एका पिठामध्ये खमीर घातलं आणि ते खमीर त्या पिठामध्ये घोळलं आणि ते फुगून जाईपर्यंत, हालेलुया, तसं घडलं, त्याला वेगळं करता आलं नाही. तशाच रीतीने ख्रिस्ताची प्रीती एकदा आमच्या जीवनामध्ये लागली, धरली, मिळाली तर ती वेगळी होत नाही. काही झालं, हालेलुया,
तरी ज्याप्रमाणे त्या पिठामध्ये घातल्यानंतर ते फुगेपर्यंत, हालेलुया, ती प्रीती ख्रिस्ताने आमच्यावर केली, ती प्रगट होईपर्यंत वेगळी होत नाही. काही होऊ दे, ती ख्रिस्ताची प्रीती. तथापि, हालेलुया, आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, या सर्व गोष्टी आमच्या जीवनात, आम्हाला वाटते मी ख्रिस्तामध्ये आलो आणि किती सुख पाहायला पाहिजे, अंतःकरणात शांती आहे. या जगात आमची निंदा केली जाते, आम्ही वदले जात आहोत, आम्ही मारायच्या मेंढराप्रमाणे आहोत, परंतु तथापि, दुसऱ्या शब्दात उलट पक्षी, ज्याने आमच्यावर प्रीती केली, या प्रीतीविषयी आम्ही पाहणार आहोत. त्याने काय प्रीती केली? ती प्रीती वेगळी होत करता येत नाही. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 35व्या वचनात असं लिहिलेलं आहे, रोम 8:35, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? दुसऱ्या शब्दात, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करील? आणि दुसरं सांगितलंय, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण वेगळे करायला समर्थ होतील? ही वेगळी करतील काय? प्रेज द लॉर्ड. या गोष्टी, कोणत्या गोष्टी? संकट, क्लेश, छळवणूक, भूक, नग्नता, धोका, तलवार, हल्लीच्या गोष्टी, होणाऱ्या गोष्टी, कोणती गोष्ट असू दे, तर आम्ही ख्रिस्ताला अनुसरलेला आहोत, ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव घेतला आहे, नव्याने जन्म झालेला आहे, तर या जगातील कोणतीच गोष्ट आम्हाला त्यापासून वेगळी करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या लोकांना हे लक्षात ठेवा, ही ख्रिस्ताची प्रीती आहे, आणि या प्रीतीमध्ये जर आम्ही खरोखर ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आहोत, तर आम्हाला या जगातील कोणती शक्ती, या गोष्टी लिहिल्या आहेत, संकट, क्लेश, छळवणूक, भूक, नग्नता, धोका, कोणीही तुमच्याविषयी धोका करू दे, तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या गावामध्ये, या जगामध्ये, हालेलुया, कोणती शिष्य लोकांविषयी आपल्याला पाहायला मिळतं, त्यांच्यावर तलवार चालवली, करवतीने चिरलं, हालेलुया, त्यांची छळ झाली, पण ते ख्रिस्ताच्या प्रीतीपासून वेगळे झाले नाही. हालेलुया, मरेपर्यंत प्रभू प्रभू म्हणून ते मरून गेले, पण त्या ख्रिस्ताच्या प्रीतीपासून त्यांना कोणीही गोष्ट वेगळी करायला समर्थ झाली नाही. आणि म्हणून ख्रिस्ताची प्रीती काय करते? ख्रिस्तापासून आम्हाला वेगळी न करता येणारी ही प्रीती त्याने आमच्यावर केलेली आहे. ती वेगळी होऊ शकत नाही. आणि म्हणतो असं झालं म्हणून मला प्रार्थनेला मूड नाही, असं झालं म्हणून मी प्रार्थना करू शकत नाही. या सैतानाचे सर्व धोके आहेत, सैतानाचे सर्व तो दाखवतो. हालेलुया. आम्ही ख्रिस्तामध्ये एक नवीन सृष्टी आहोत. ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केलेली आहे, आणि हे अर्धवट ख्रिस्त करत नाही, तर पूर्ण मरणाच्या पार वाट दाखवणारा आमचा प्रभू आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांना लक्षात ठेवा, ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केली आहे. या खमीरापासून पीठ वेगळं होऊ शकत नाही, ख्रिस्तापासून देवाचे लोक वेगळे होऊ शकत नाही, ख्रिस्तापासून आमची प्रीती, हालेलुया, ख्रिस्ताने आम्ही वेगळे होऊ शकणार नाही. आणि म्हणून पहिला मुद्दा आहे वेगळी न होणारी प्रीती. दुसरी गोष्ट, हालेलुया, गळ घालते. देवाचं वचन काय म्हणतं? हालेलुया, 2 कोरिंथ 5:14 मध्ये म्हटलेलं आहे, कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते, कारण आम्ही असे ठरवतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले. प्रेज द लॉर्ड. काय करते? गळ घालते. जर या गळाविषयी जर पाहिलं एक जगातलं उदाहरण, आम्ही मच्छीसाठी गळ टाकतो, आणि एकदा गळाला मासा लागला की तो कधी सुटत नाही. हालेलुया, तो सुटतच नाही. अशा प्रकारे तो गळ आहे. आणि ख्रिस्ताची प्रीती आम्हाला दुसऱ्या शब्दात आवरून धरते, गळ घालते. हालेलुया. आम्ही त्यातून सुटू शकत नाही. सैतान आम्हाला दाखवतो, अरे संपलं संपलं, मेलो मेलो मेलो. नाही, काहीच नाही होणार. आम्हाला त्या विश्वासापर्यंत जायचं आहे की ख्रिस्ताने माझ्यावर प्रीती केलेली आहे, तो मला त्याच्या हातातून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून महत्वाचं आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्ताने आम्हाला गळ घातलेला आहे, कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते, दुसऱ्या शब्दात आवरून धरते. हालेलुया. आणि म्हणून
एका ठिकाणी आमच्यासाठी तो मेला, त्याच्यावरून आम्हाला पाहायला मिळतं आम्ही सर्व मेले. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्या गळापासून, ख्रिस्ताच्या गळापासून त्याने जे आम्हाला आवरून धरलेलं आहे, पकडून घेतलेलं आहे, त्याच्यापासून आम्ही सुटू शकत नाही. आणि या जगातील कोणती शक्ती आम्हाला ख्रिस्तापासून वेगळी करायला समर्थ होणार नाही. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला म्हणतं ती गळ घालते, आवरून धरते. ख्रिस्ताने तुम्हाला आवरून धरलं आहे, गळ टाकलेला आहे आणि तुम्ही सुटू शकत नाही. पौल म्हणतो गलतीकारास पत्र 2 अध्याय आणि 20 वचनामध्ये, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे आणि आता देहात जे माझं चिन्ह आहे ते विश्वासात, म्हणजे देवाचा पुत्राच्या ठाई जो विश्वास आहे त्यात आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आपणाला माझ्याकरिता दिले, तुझ्याकरिता आपणाला. हालेलुया. त्या ख्रिस्ताने आपण स्वतःला आम्हाकरिता दिलं. ही ख्रिस्ताची प्रीती. हालेलुया. त्याग केलेला आहे त्याने आमच्यासाठी. एवढा त्याग केलेला आहे की त्याने आमच्यावर एवढी प्रीती केली की आपणास, हालेलुया, आम्हाकरिता दिलं. हालेलुया. तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की ख्रिस्ताने आमच्यासाठी एवढा त्याग केलेला आहे, तो एका क्षणात मोफत जाईल, फुकट जाईल. हालेलुया. त्याच्या गळातून आम्ही सुटू? हालेलुया, बिलकुल नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच्यापासून आम्ही वेगळे होऊ शकत नाही. देवाच्या लोकांनो, ख्रिस्ताचा शब्द जाणा की आमच्यासाठी त्याने काय केलेलं आहे. आणि म्हणून चौथी गोष्ट, योहान सुवर्तमान 15 अध्याय आणि 13 वचन. योहान सुवर्तमान 15 अध्याय आणि 13 वचन. आपल्या मित्राकरिता, येशू म्हणतो आपल्या मित्राकरिता आपला जीव द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. आपल्या मित्राकरिता आपला जीव द्यावा, आमच्यासाठी आत्मत्याग, ही प्रीती त्याने केलेली आहे. काय केलंय? आपला स्वतःचा जीव दिला आहे, पवित्र बलिदान आमच्यासाठी केलेलं आहे. एवढं मोठं प्रेम, एवढी मोठी प्रीती त्याने आमच्यावर केलेली आहे. त्या सहज आम्ही सुटून बाहेर पडू? बिलकुल नाही. सैतान दाखवतो काय? सैतान कोणाला फाडावे, कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो डरकाळी फोकतो, परंतु त्याचे दात येशूने पाडलेले आहेत. हालेलुया. तो आम्हाला भासवतो आता सारं संपलं, निराश करण्याचा प्रयत्न करतो. पण या ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोणीही, जो आमच्यासाठी त्याने आत्मत्याग केलेला आहे, आत्मिक त्याग केलेला आहे, हालेलुया, कोण असं करू शकतो? एसी रूम मधून सुटून जंगलामध्ये वाळवंटात जाईल? ख्रिस्ताने आमच्यासाठी हे केलं, आत्मत्याग. आणि म्हणून त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष लावणार आहोत. ख्रिस्ताच्या त्या त्यागाकडे आम्ही लक्ष लावणार आहोत. ख्रिस्ताची गळ घालणारी प्रीती, त्याच्याकडे आम्ही पाहणार आहोत. ख्रिस्ताने आमच्यासाठी जी प्रीती केली आहे त्याकडे आम्ही पाहणार आहोत. आणि म्हणून ही दैवी प्रीती आम्हाला पाहायला मिळतं. कोणती दैवी प्रीती? योहान 15:9 मध्ये म्हटलेलं आहे, जशी बापाने माझ्यावर प्रीती केली जशी, आणि येशू म्हणतो तशीच मीही तुम्हावर प्रीती केली, माझ्या प्रीतीत राहा. येशूने कशी प्रीती केली आमच्यावर? जशी बापाने त्याच्यावर केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर ती कशी प्रीती होती? तर आपल्याला पाहायला मिळतं, योहान साक्ष देऊन सांगतो की हा देवाचा पुत्र आहे. कारण याच्याविषयी मी ऐकलं होतं, जो पाण्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा करील तो, हालेलुया, देवाचा पुत्र आहे. हालेलुया. तर ही आपल्याला पाहायला मिळतं बापाची प्रीती येशूवर त्याने केली. आणि येशूने हे जाणलं, बाप माझ्यावर प्रीती करत आहे आणि त्याने मला त्याचा मुलगा म्हणून, त्याच्या शब्दाला, हालेलुया, त्याच्या शब्दाला मान आहे. नाथानिएल काय म्हणतो? हालेलुया, तू देवाचा पुत्र आहेस. अनेक ठिकाणी देवाचा पुत्र आहेस, देवाचा पुत्र आहेस असं पाहायला मिळतं. ही बापाची प्रीती येशूवरची. आणि म्हणून येशू सांगतो, जशी बापाने माझ्यावर प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. येशू स्वतः म्हणतो, जो देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतो
त्याचा न्याय ठरवण्यात येत नाही. येशू स्वतः म्हणतो, त्याने मला एकुलता एक पुत्र म्हणून हे नाव दिलं आहे, हे मोठं काय मुकुट दिलेलं आहे. आणि ही प्रीती काय, जशी बापाने माझ्यावर प्रीती केली, ही बापाने प्रीती केली. आमच्यावर काय केली येशूने प्रीती, तशीच येशू म्हणतो मी तुम्हाला प्रीती केली आहे, माझ्या प्रीतीत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय प्रीती केली आहे? आम्ही या जगाची भटकी होतो, सैतानाचा आमिष होतो, सैतानाच्या हातचं खेळवणं होतो, परंतु तेथून सोडवून त्याने आम्हाला देवाची लेकर केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर त्याने आम्हाला देवाची प्रीती, त्याची प्रीती आम्हामध्ये दिली. तशीच जशी त्याने माझ्यावर केली तशीच मी तुम्हावर केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळते बापाची प्रीती, आईची प्रीती, मुलांची प्रीती. हालेलुया. जगिक उदाहरणं आपल्या समोर आहेत की ते बाप आपल्या मुलावर कशी प्रीती करतात, आपली आई आपल्या लेकरावर कशी प्रीती करते. परंतु ते म्हातारे झाल्यानंतर अनेकाने आपल्या आई वडिलांना अनाथाश्रम मध्ये टाकले, वृद्धावस्थेत म्हाताऱ्यांच्या आश्रम मध्ये. किंवा एक मुलगा सांगतो माझ्याकडे नको आई, दुसरा सांगतो माझ्याकडे बाप नको. हालेलुया. ही जगिक प्रीती आपल्याला पाहायला मिळते. बापाची मुलावरची प्रीती, आईची मुलावरची प्रीती, मुलांची आई बापावरील प्रीती, भेद पाहायला मिळतो. परंतु येशू म्हणतो जशी बापाने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मी तुम्हावर प्रीती केली आहे, माझ्या प्रीतीत राहा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या प्रीतीद्वारे, हालेलुया, या प्रीतीद्वारे, प्रेज द लॉर्ड. एक प्रीतीविषयी आणखी एक उदाहरण मी सांगू इच्छितो. योहान वर्तमानाच्या 14 अध्यायात 21, 22, 23, 24 वचनात जेव्हा येशू सांगतो की मी आपणाला स्पष्टपणे प्रगट करीन. हालेलुया. काय म्हणतो? मी आपणास स्पष्टपणे प्रगट करीन. आम्हाला स्पष्टपणे प्रगट करणार आणि जगाला प्रगट करणार नाही, हे काय आहे? यहुदाने प्रश्न केला येशूला. येशू म्हणतो मी तुम्हाला स्पष्टपणे प्रगट होईल आणि जगाला प्रगट. जो माझ्यावर प्रीती करतो तर तो माझं वचन पाळील. पुढे काय येशू म्हणतो? जो माझं वचन पाळीन. हालेलुया. जो माझ्यावर प्रीती करतो तो माझं वचन पाळीन. आम्ही देवावर, येशूवर प्रीती करतो म्हणजे त्याचं वचन पाळणार आहोत, त्याच्याशी बोलणार आहोत, त्याचा शब्द ऐकणार आहोत, तर आम्ही वचन पाळतो. पण जर आम्ही देवाचा शब्द ऐकत नाही, हालेलुया, त्याच्याशी बोलत नाही, तर आम्ही त्याच्यावर प्रीती करत नाही. आणि म्हणून यहुदाला हे खटकलं, तू जगाला प्रकट करणार नाही आणि आम्हाला. येशूने म्हटलं मी त्या स्पष्टपणे प्रकट होईल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ही गोष्ट यहुदाला खटकली आणि म्हणून तू जगाला प्रकट नाही होणार आणि आम्हाला कसं होणार? मग येशू म्हणतो जो माझ्यावर प्रीती करतो तो माझं वचन पाळील. आणि यहुदाच्या जीवनात ही गोष्ट घडली. त्याने येशूचं वचन पाळलं नाही, येशूचा विश्वासघात केला. हालेलुया. आणि म्हणून आम्ही त्या प्रीतीद्वारे, चौथी गोष्ट, आम्ही अत्यंत विजयी आहोत. काय लिहिलेलं आहे? जो 37व्या वचनामध्ये, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. आता आपण पाहणार आहोत अत्यंत विजयी म्हणजे काय. बोला माझ्या मागे. मी त्याच्याद्वारे सर्व गोष्टीमध्ये अत्यंत विजयी आहे. मी ख्रिस्ताद्वारे सर्व गोष्टीमध्ये अत्यंत विजयी आहे. मी त्याच्या योगे सर्व गोष्टीमध्ये अत्यंत विजयी आहे. ज्यावेळेला आम्ही हे कबूल करणार आहोत, मी विजयी आहे कोणाद्वारे? ख्रिस्ताद्वारे, त्यावेळेला ती गोष्ट आमच्यामध्ये विजय प्राप्त करून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर देवाचं वचन म्हणतं की आम्ही त्याच्याद्वारे, ख्रिस्ताद्वारे, हालेलुया, सर्व गोष्टीमध्ये आपण विजयी आहोत. काय म्हटलेलं आहे? आपण
सर्वांना म्हटलेलं आहे. जे वचन ऐकत आहात ते तुम्ही, जे वचन बोलत आहात ते तुम्ही, जे वचन ऐकत आहात ते तुम्ही, जे वचन वाचत आहेत ते तुम्ही, प्रत्येक त्यांच्यासाठी म्हटलेलं आहे. तुम्ही, आपण विजयी आहोत. आणि म्हणून आम्ही आमच्या स्वतःला विजयी मानणार आहोत. कारण ख्रिस्त माझे, पौल सांगतो, मी जगतो असे नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. आणि म्हणून त्याद्वारे, त्या विजयाद्वारे काही गोष्टी मी सांगणार आहे. काय करायचं आहे? आम्हाला विजय दिलेला आहे. हा कशासाठी? पहिली गोष्ट, माणसाच्या दुष्ट प्रवृत्तीवर विजय होण्यासाठी, त्या दुष्ट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी. हालेलुया. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो 44:5 मध्ये, त्याच्याद्वारे, हालेलुया, काय लिहिलेलं आहे? स्तोत्र संहिता 44:5 मध्ये, त्याच्याद्वारे आम्ही आपले सर्व शत्रू हुदडून देऊ. जे आम्हावर उठतात त्यांना आम्ही तुझ्या नावाने तुडवून टाकू. या ठिकाणी जो हुदडून म्हटलेला आहे त्याला उलथून दुसरा शब्द वापरलेला आहे, म्हणजे पाडून टाकू. आणि दुसरा शब्द आहे तुडवून टाकू. दावीद या ठिकाणी जे म्हणतो ती माणसाची दुष्ट प्रवृत्ती माझ्यावर विजयी होणार नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला म्हणतं की त्याच्याद्वारे आम्ही या दुष्ट प्रवृत्तीवर, माणसाने किती कपटी योजना करू दे, देव म्हणतो, जो तुला हात लावतो तो माझ्या डोळ्याच्या बुबळाला हात लावतो. मी आपल्या तळ हातावर तुला कोरलं आहे. हालेलुया. आणि म्हणून या सर्व दुष्ट, मनुष्याच्या दुष्ट प्रवृत्तीवर आम्ही अत्यंत विजयी आहोत त्या ख्रिस्ताद्वारे. हालेलुया. म्हणून 2 करीन 5:14 मध्ये लिहिलेलं आहे, जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो. हालेलुया. काय करतो? आपल्या विजयात. जो देव सर्वदा काही करू दे, हालेलुया, रन्न कदाचित रात्रभर मुक्काम करी, प्रेज द लॉर्ड, परंतु सकाळी उत्साह होईलच. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, पौल म्हणतो की जो देव आम्हाला सर्वदा आपल्या विजयात नेतो, हालेलुया, तो विजयात नेतो. आमच्या शक्तीने आम्ही काहीच नाही करू शकत. त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या सामर्थ्याद्वारे, त्याच्या प्रीतीद्वारे आम्ही त्या, हालेलुया, विजयात जात असतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या लोकांना जाणा की त्या मनुष्याच्या, कशात? मनुष्याच्या दुष्ट प्रवृत्तीवर आम्ही अत्यंत विजयी आहोत. दुसरं, आध्यात्मिक शक्तीवर, प्रेज द लॉर्ड, आम्ही या आत्मिक शक्तीवर विजयी व्हावं. लूक वर्तमान 10 अध्याय आणि 19 वचनात येशू म्हणतो, पहा मी तुम्हा साप आणि विंचू, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, लक्षात ठेवू नाही का? पहा मी तुम्हा साप आणि विंचू यांना तुडवण्याचा आणि वैऱ्याच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. प्रेज द लॉर्ड. या आत्मिक शक्तीवर, ज्या आमच्या हृदयाशी, आमच्या जीवनाशी लढत असतात, त्या शक्तीवर येशूने आम्हाला विजय दिलेला आहे. आणि म्हणून येशू म्हणतो, पहा मी तुम्हाला अधिकार देत आहे आत्मिक युगामध्ये शक्ती पावण्यासाठी, या सैतानी शक्तीवर विजय प्राप्त करण्यासाठी. हालेलुया. येशूने आम्हाला अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून म्हणतो, तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मला मुठ लागली, मला असं झालं, सैतानाने अटॅक मारला, हे आम्ही म्हणू शकत नाही. हालेलुया. कारण ख्रिस्त माझ्यावर आहे, त्याद्वारे, त्याच्या प्रीतीद्वारे मी अत्यंत विजयी आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली आहे, त्याचे कोट माझ्या भोवती घातले, आणि म्हणून आम्ही ते कन्फेस करणार आहोत, बोलणार आहोत. आणि तेव्हा ते सामर्थ्य आमच्या जीवनावर लागू होणार आहे, प्रकट होणार आहे. आणि म्हणून आणखी एक गोष्ट मी सांगितली, ऐहिक मोहावर, दैहिक मोहावर
ऐहिक मोहावर आम्ही विजयी आहोत. योहान कृष्णवर्तमान योहानाचं पहिले पत्र 5वा अध्याय आणि 4थ्या वचनात लिहिले आहे. योहानाचं पहिले पत्र 5वा अध्याय आणि 4थं वचन. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगाला जिंकते. जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगाला जिंकते आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे, म्हणजे आपला विश्वास. हालेलुया. तर विश्वास आमच्या बोलण्याने अंतःकरणातील विश्वासाद्वारे प्रगट होतो. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही हा विश्वास करणारा, जगाला जिंकणारा, जगिक या सर्व दैहिक ऐहिक गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी आम्हाला मागे हटण्यासाठी प्रभूने बोलवलेलं नाही, तर पुढे जाण्यासाठी बोलवलेलं आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीवर जगाला जिंकणारा जय तो हाच आहे, आणि तो म्हणजे आपला विश्वास. प्रेज द लॉर्ड. विश्वासाशिवाय आम्ही त्याला संतोषू शकत नाही. आणि म्हणून तो विश्वास आम्हाला दिलेला आहे. त्याद्वारे आम्ही ऐहिक मोहावर विजय मिळवू शकतो आणि त्यासाठी आम्ही त्याला धन्यवाद देणार आहोत. तेव्हा ते सामर्थ्य आमच्या जीवनात प्रगट होणार आहे. आणि मी एक शेवटचं शास्त्र भाग वाचून प्रकटीकरणाचं 15वा अध्याय आणि 2रं वचन. प्रकटीकरण 15वा अध्याय आणि 2रं वचन. अग्नीने मिसळलेल्या काचेच्या समुद्रासारखं, प्रकटीकरणामध्ये अग्नीने मिसळलेल्या काचेच्या समुद्रासारखं काहीतरी मी पाहिलं असं योहान म्हणतो. आणि जे श्वापदावर आणि त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर जय मिळवतात. 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. योहान म्हणतो की मी हे पाहिलं काचेच्या समुद्रावर काहीतरी, आणि ते पाहिलं ते काय होतं, ते श्वापदावर आणि त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर जय मिळवतात. ते देवाचे हालेलुया वीणे घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे होते. 4थ्या अध्यायात प्रकटीकरणात लिहिलंय, मी राजसनासमोर एक काचेचा स्फटिकासारखा समुद्र पाहिला. स्फटिकासारखा काचेचा समुद्र, आणि हा समुद्रावर आलेले कोणीतरी उभे होते. हे कोण होते? जय मिळवणारे, मूर्तीवर, श्वापदावर आणि श्वापदाच्या नावाच्या संख्येवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर देवाच्या लोकांनो, ज्या वेळेला आम्ही याच्यावर जय मिळवणार आहात तेव्हा राजासनापुढे जो काचेचा समुद्र आहे त्याच्यावर आम्ही उभे राहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला जयवंत, ख्रिस्ताने आम्हाला जयवंत केलेलं आहे, विजयी केलेलं आहे. आम्ही हारलेले नाही तर विजयी झालेले ख्रिस्ताचे वीर सैनिक आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याने आम्हाला जे निवडलेलं आहे, ख्रिस्तामध्ये त्याने आम्हाला बोलवलेलं आहे, अत्यंत आम्ही विजयी आहोत. हालेलुया. आम्ही मागे हटणार नाही. या जगातले सैनिक देशासाठी आपला प्राण देतात, शेवटपर्यंत लढत राहतात. तर त्यांच्यापेक्षा आमच्यासाठी स्वर्गीय ख्रिस्ताने जी प्रीती केली त्याच्यासाठी किती आम्ही लढत राहावं. या सैतानी शक्तीवर, ऐहिक मोहावर, माणसाच्या दुष्ट प्रवृत्तीवर, आणि जे आम्ही दिवसभर बदले जात आहोत, निंदले जात आहोत, त्याच्यावर आम्ही विजयी व्हावं अशी देवाने आमच्यावर कृपा केली आहे, प्रीती केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पुन्हा एकदा मी वाचू इच्छितो, तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. देवाचं हे प्रेम, ख्रिस्ताचं हे प्रेम, देवाने ख्रिस्तावर प्रीती केली. आणि ख्रिस्त म्हणतो, जशी देवाने माझ्यावर प्रीती केलेली आहे बापाने, तशी मी तुम्हावर प्रीती केली आहे. आणि ख्रिस्त आमच्यावर सारखीच प्रीती करतो. हालेलुया. आणि म्हणून त्या प्रीतीमध्ये आम्ही राहूया आणि अनुभवूया की ख्रिस्त माझ्यावर प्रीती करत आहे. मी ख्रिस्ताच्या प्रीतीपासून वेगळा नाही. या जगातील गोष्टीवर मी अत्यंत विजयी आहे, मी हारणार नाही. हालेलुया. कोणती गोष्ट, या जगातील कोणती गोष्ट
मला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून वेगळे करायला समर्थ होणार नाही. हालेलुया. आणि मी त्याच्या आहारी जाणार नाही, तर पहिला प्रथम मी माझ्या ख्रिस्ताला आद्यस्थान देईल आणि तो प्रभू परमेश्वर माझा सहाय्य आणि मार्गदर्शक होईल. हालेलुया. आणि म्हणून तो देवाचा पुत्र आहे, त्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. आमचा न्याय ठरवण्यात येणार नाही असं येशू म्हणतो. जो देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय ठरवला जाणार नाही, आणि जो ठेवत नाही त्याचा न्याय ठरवला गेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याच्या योगे मी अत्यंत विजयी आहे. आणि म्हणून हे विजयी शब्द, ख्रिस्ताचं प्रेम आम्ही लक्षात ठेवू. आपले डोळे बंद करू, माना लावू आणि त्या ख्रिस्ताच्या प्रेमाचा आठवण करू. आमच्यासाठी शेवटपर्यंत तो विश्वास योग्य राहिला. त्याने मध्ये सोडलं नाही. शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हातात सोपवून देतो. हालेलुया. आमचा आत्मा आम्ही या जगात सोपवून देऊ नये, जगातील गोष्टीसाठी सोपवून देऊ नये, तर जगातल्या गोष्टी माझ्यासाठी ख्रिस्ताने बनवलेल्या आहे. मी त्याच्यासाठी नाही, तर त्या माझ्यासाठी आहे. स्वर्गीय पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. हालेलुया. मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आता देहात जे काही माझं जीवन आहे ख्रिस्त येशूच्या ठाई. थँक्यू फादर. स्वर्गीय पिता, आम्ही तुझा आभार मानतो. येशू तुला धन्यवाद देतो. आमच्यावरची काही प्रीती तू केली आहे, जशी बापाने तुझ्यावर केली तीच प्रीती क्षणोक्षणी, पावलो पावली तू आम्हाला प्रकट करतोस. हे जाणणारं ज्ञान, जाणणारा शब्द, अभिषेक आम्हा प्रत्येकासाठी अधिकाधिक दे. तुझ्या प्रीतीपासून या जगातल्या कोणत्याही गोष्टी आम्हाला वेगळे करायला समर्थ होणार नाही. त्याद्वारे, तुझ्या प्रीतीद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत. हालेलुया. आतापर्यंत तू राखून ठेवलंस, पुढेही सांभाळणारा. आमच्या लोकांना, तुझ्या लोकांना, मॅन्युअल मिनिस्ट्रीला, जे तुझ्यावर विश्वास ठेवत आहेत, जे तुझा शब्द आज ऐकत आहेत, त्या प्रत्येकाला प्रभू तुला धन्यवाद देतो. त्या प्रत्येक आत्म्याबद्दल जे तुला स्मरण करत आहेत, तुला धन्यवाद देत आहेत, तुझ्या प्रीतीला जाणत आहेत, त्यांची आज रात्री आठवण कर. पवित्र आत्म्याद्वारे त्यांचं सहाय्य, तुझं दर्शन, दृष्टांत, वचन याद्वारे तू प्रगट हो. साधू सुंदर सिंगला तू प्रगट झाला. जो तुझा झटून शोध करतो त्याला तू सापडणारा परमेश्वर आहे. तू म्हणालास मी त्या स्पष्टपणे प्रगट होईल. तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, स्पष्टपणे प्रगट होणार. ख्रिस्त तुला महिमा, गौरव, सन्मान देतो. सारा आदर, महिमा आणि गौरव तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणता येईल आणि मान्य कर. आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो.